घरामध्ये बाप्पा आलेला आहे. घराचं वातावरण एकदम प्रसन्न आहे आणि तेवढ्यामध्ये आमच्या दोघांची भांडणं झाली. भांडणं याच्यावरून की आज इवाच्या डॅडीला बेसन आणि भाकरी खायचं आहे, कारण गणपती बाप्पा आले तेव्हापासून गोड वगैरे खूप झालेला आहे. त्याच्यामुळे ते आज बोलले की सायंकाळी आज बेसन भाकरीच बनणार. पण बेसन बनवायला मला काही प्रॉब्लेम नाही, पण मला भाकरी अजिबात जमत नाहीत. मला इतका ट्रॉमा आहे ना, जेव्हा कोणी मला भाकरी बनव असं म्हणतं ना, मला भयंकर वैताग येतो. एकतर त्याच्यामुळे किचन घाण होते, मला एकतर जमत नाहीत. लहानपणापासून मी ह्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलेलं की मला भाकरी जमत नाहीत आणि आज त्यांनी नेमकं बेसन आणि भाकरी बनवायला सांगितलं. बेसन तर मी फटाफट मस्त बनवून घेतलं. काय जिरे मोहरी टाकल्या, त्याच्यामध्ये कांदा टाकला, थोडीशी लसण टाकली आणि त्यानंतर टोमॅटो टाकले, लाल तिखट टाकली. हिरवी मिरची वगैरे जास्त आम्ही खात नाही, त्याच्यामुळे लाल तिखट टाकून मस्त असं बेसन बनवलं. आणि त्यानंतर बारी आली भाकरी बनवायची. सुरुवातीला तर मी मस्त किचन वाटा वगैरे साफ करून बसले. म्हटलं चला काही नाही, इतकं अवघड नसतं, इतक्या साऱ्या मी गोष्टी करते, भाकरी बनवायचं काय काम आहे. पहिली भाकरी मात्र चांगली बनली आणि त्यानंतर इवाची डॅडी बोलली की चल आपण रात्रीची आरती करूया. आरती करायला गेले तोपर्यंत भाकरीचं पीठ पूर्ण पातळ होऊन गेलं आणि त्यानंतरच्या सगळ्या भाकरी तुटायला लागल्या. एक दोन तुटल्यानंतर मात्र मी म्हटलं मी मात्र जेवण करणार नाही. मी इवाच्या डॅडीपुरत्या 2 भाकरी बनवल्या आणि बाकीनंतर राईस टाकला. इवा आणि मी राईस खाल्ला आणि त्यांच्यासाठी मात्र मी कशा बशा तोटक्या मोटक्या का असे ना 2-3 भाकरी. इतकं प्रसन्न वातावरण आहे, त्याच्यामुळे मला मात्र वाद घालायचा नव्हता, त्यामुळे मी आज काहीच बोललो नाही. नेक्स्ट टाइम मात्र मी अजिबात भाकरी बनवणार नाही. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.